हे सरकारनं सुद्धा याच्यात ह्या पाणी टंचाई जो विषय यायला लागलाय ना, ही गोदापट्ट्यासह राज्यातल्या सगळ्याच कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. जनावरांना प्यायला पाणी नाही. लोकांना शेतीलाही पाणी देता येत नाही. अनेक अडचणी त्यापासून यायला लागल्यात. जर आपल्याला पाणी दुसरीकडे न्यायचं असलं पाणी टंचाईला टँकरच्या माध्यमातून, तर हे राज्यभरातलाच प्रश्न बनला आता की टंचाईच्या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांना विठीस धरायला लागले पैसे भरायच्या नावाखाली. पैसा वसुलीच्या नावाखाली विनाकारण वेठीस धरायला लागले. पण गोदापट्ट्यातल्या जे काही बंधाऱ्यात पाणी सोडायचं शहागडच्या बंधाऱ्यात, त्याबाबत मी परवा जालन्याचे कलेक्टर महोदयाला बोललोय आणि बीडच्याही कलेक्टर महोदयांना बोललेलं आहे. आता 2 दिवस मी ॲडमिट होतो त्यामुळं काय त्याच्यावर प्रक्रिया झाली मला माहीत नाही. परंतु मी आज आता सुट्टी आहे. उद्या सकाळीच दोन्ही कलेक्टर महोदयांना बोलून काय त्याच्यावर प्रक्रिया केली हे विचारतोय. पण त्या दिवशी ज्या दिवशी मी परवा बोललो होतो दोन्ही कलेक्टर साहेबाला, बीडच्या कलेक्टर महोदयाला आणि जालन्याच्या कलेक्टर महोदय, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तातडीनं गोदावरीत पाणी सोडतोय की जनावरांची खूप प्रॉब्लेम यायला लागले. जनावरांना प्यायला पाणी नाही आणि अक्षरशः कोरडी पडलंय तो बंधारा. कोरडा पडल्यामुळं शेकडो गावं तिथं आता संकटात सापडलेत. तिथलं जे पशुधन आहे हे संकटात सापडले आणि शेतीचे माल सुद्धा जळायला लागलेत. मग इतकं शेतीचं नुकसान होऊन शेतकऱ्यांचं वाटोळं करण्याचा अधिकार सरकारला नाहीये. कारण त्यांना वेठीस धरून शेतकरी संकटात आणून मग सरकार नेमकं कशासाठी? लोकांना, शेतकऱ्यांना सुखाचे दिवस आणण्यासाठी आहे की शेतकरी संकटात ढकलायचे आहेत तुम्हाला? नेमका तुमचा उद्देश काय? आता बहुतेक पाणी सुटलं असं असं मला किमान वाटायला लागले. कारण बोललेलं मी 2-3 दिवस झाले दोन्ही कलेक्टर महोदयांना. सोडलं नसेल तर मग आता आम्हाला वेगळी भूमिका काहीतरी पुढच्या ह्या 1-2 दिवसात घ्यावा लागणार आहे. मी उद्या सगळी चौकशी करतो. पण पुन्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी जालन्याच्या कलेक्टर महोदयाला आणि बीडच्या कलेक्टर महोदयांना विनंती की जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप गंभीर झालाय आणि शेतकऱ्यांचेही माल जळायला लागले. तुम्ही तातडीनं पाणी जर सोडलं नसेल तर सोडा. कारण तुम्ही परवा शब्द दिला होता. नसताना नाविलाजानं शेतकऱ्यांना आंदोलनाच्या भूमिकेत येतील आणि त्यावेळेस पुन्हा प्रशासनाला ते त्या याला सामोरं जावं लागणार आहे आंदोलनाला आणि सरकारला सुद्धा मग आम्ही सोडणार नाही. म्हणजे माफी करणार नाहीत असंच म्हणले का दोघं पण? म्हणजे अजितदादा पण आणि फडणवीस साहेब पण. हेच शेतकऱ्यांना समजणं खूप गरजेचं आहे. ज्या आपल्या कष्टाचं कधी चीजच होत नाहीये, तर त्यावेळेस आपण सरकार आणि पक्ष न बघता, विरोधी आणि सत्ताधारी हे पक्ष न बघता, आपलं हित नेमकं कशात आहे हे बघणं लोकांचं गरजेचं. लोकांनी ना कधीही मनात परिवर्तनवादी बनायला पाहिजे. उगाच री ओढली नाही पाहिजे की तो माझा पक्ष नाही दिला तरी चालेल, नाही दिलं तरी वाटोळं झालं तरी चालेल. असं या भूमिकेत न राहता शेतकऱ्यांनी ना स्वहिताकडे आलं पाहिजे. ज्याच्यातून आपलं कुटुंब, आपला परिवार, आपला समाज, आपलं राज्य मोठं होणार आहे, शेतकरी मोठा होणार आहे. या हिताचं परिवर्तनवादी विचार शेतकऱ्यांनी आधी केला पाहिजे. आपण ज्या वेळेस आपल्या नेत्याचं पक्षाचं गुणगान गातो ना, त्यावेळेस न्यायापासून आपण लांब जातो. दारिद्र्य आपल्यावरती येतं, त्यांच्यावरती कधीच येत नाही. सरकारवरती, नेत्यांवरती, विरोधी पक्षांवरती कधीच दारिद्र्य येत नाही. दारिद्र्य हे आपल्या शेतकऱ्यांवरती येतं आणि त्याला ओढून घ्यायला आपण जबाबदार राहतो. कारण आपण ज्या त्यावेळेस मनात परिवर्तन करून आपण ताकदीनं त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आता जर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणत असतील की आम्ही कर्जमाफी देणार नाही, तर मग यांच्याकडे बघावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी. आणि माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्यांनी यांना गावोगावी यायचंच बंद करायला पाहिजे. जोपर्यंत हे शेतकऱ्यांची माफी करत नाहीत ना, पुढच्या काळात मला वाटतं आता मला तेही आंदोलन हातात घ्यावं लागणार आहे. यांनी कर्जमाफीऐवजी आमचं म्हणणं आहे कर्जमुक्तीच करा तुम्ही शेतकऱ्यांची काय, त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी. आता कांद्यापासून ते सोयाबीन ऊसापर्यंत आणि त्या द्राक्षापासून हे जे सगळे पिकं येतात याला ना मालाला भाव दिला जातो ना. नुकसान झालं तर त्यांचा ना पीक विमा शेतकऱ्यांचा दिला जातो, ना शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं, नुसते पंचनामे केले जातात. म्हणजे ही घोर फसवणूक शेतकरी उघड्या डोळ्यानं बघतो. इथून पुढच्या काळात ना शेतकऱ्यांनी सावध होणं खूप गरजेचं आहे. माणसाच्या एकजुटीत किती ताकद आहे ना, हे मराठ्यांच्या आरक्षणाच्या आणि एकजुटीने दाखवून दिलेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी जरी एकदा मुठ आवळली ना, विरोधी आमचा नाही आणि सत्ताधारी आमचा नाही. आम्ही शेतकरीच आम्ही आमचे आहेत. आमच्याच हक्कासाठी आम्हीच गरजवंत शेतकरी लढू. अशी जर तुम्ही एक वज्रमुठ केली तर न्याय मिळायला वेळ लागणार नाही शेतकऱ्याला. आणि जर हे आता कर्जमुक्ती करणार नसली तर पुढच्या काळात यांच्यावर बघावं लागणार आहे आणि आम्ही बघणार. मग यांना गावात यायचं शेतकऱ्यांनी बंद करावं लागणार आहे. मला ती मोहीम सुरू करावी लागणार आहे. आज गुढीपाडव्याच्या भारत देशातील सगळ्या हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा.
मला वाटतं रमजान ईद पण आहे, त्याच्याही निमित्तानं सगळ्या मुस्लिम बांधवांना पण खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांनाही गुढीपाडव्याच्या या हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. WMPC प्रश्नाचा एक मोठा विषय जो आहे तो आता हाताळला गेलाय. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या विषयाबद्दल? तर ते पोरांना एवढी त्या विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाच्या अडचण येत होती, की त्यांच्या 10-10 वर्षाच्या ज्या मेहनती होत्या, जे त्यांनी शिक्षण घेतलं. आई-वडिलांनी खूप कष्ट करून एक-एक रुपया घामाचा त्या लेकरांच्या शिक्षणासाठी लावला. परंतु त्यांचा विश्वासघात ज्या दिवशी त्यांना भविष्य घडवायचं त्या दिवशी सरकारकडून व्हायला लागला होता. एस-सी-बी-सीचं आरक्षण दिलं आणि त्यांनी फॉर्मही भरलेले होते. तरी पण त्यांना घाट घातला होता, की तुम्ही ई-डब्ल्यू-एसमधून फॉर्म भरा. कारण एस-सी-बी-सीची लिंकच ओपन होत नव्हती. मग आता जर तुम्ही ते फॉर्म भरा म्हणत असता आणि ती लिंकच ओपन नसेल, तर हे 100% एक कावा होता सरकारचा, की मराठ्यांचे पोरं यातून बाजूला कसे काढायचे. पण वेळेवरतीच त्या विद्यार्थ्यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला. एक हजारापेक्षाही जास्त पोरं होते. मग त्या पोरांनी ज्यावेळी तिथं सांगितलं, त्यावेळेस आम्ही तातडीनं असे शेलार साहेब जे आहेत मंत्री महोदयांना फोन करून सांगितलं, की असा-असा विषय आहे. त्या अभिमन्यू पवार साहेबांना पण सांगितलं, जगदीशसिंह राणा साहेबांनाही सांगितलं, की या विषयात तुम्ही जरा लक्ष घाला. केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ साहेब यांनाही फोन करून सांगितलं, की तुम्हाला या विषयात लक्ष घालायला लागणार आहे. कारण हे पोरं जर बाहेर पडले तर यांचे 10 वर्षाचं पाठीमागचा अभ्यासही वाया जाईल आणि पुढचं करिअर त्यांचं बरबाद होऊन जाईल. आणि नशिबानं मला रात्री माहिती कळाली तशी, की त्या पोरांचं नशीब खूप चांगलं होतं. ज्या आपण मंत्री महोदयांना आणि आमदारांना सांगितलं होतं, त्यांनी की ही लिंक एस-सी-बी-सीतून ओपन होणं गरजेचं आहे. तर मला वाटतं त्याचा काल शासन निर्णय झालाय, की पोरांना एस-सी-बी-सीची लिंक ओपन ताबडतोब करून देण्यात येणार आणि बहुतेक काहीतरी मुदत पण त्या विद्यार्थ्यांसाठी वाढवून दिली. याबद्दल मंत्री महोदय आपले आशिषजी शेलार साहेब असतील, केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ साहेब असतील आणि राणासाहेब असतील आणि अभिमन्यू पवार साहेब असतील, यांचं खरंच मनापासून तुमचं कौतुक आहे, की या विद्यार्थ्यांचं नशीब जे टांगणीला टांगलं होतं, त्याला न्याय देण्याचं काम आपण केलं. त्याबद्दल तुमचे मनापासून सगळ्यांचं कौतुक, त्या विद्यार्थ्यांचं चांगलं केल्याबद्दल आणि तुमचे मनापासून आभार आहे. मात्र आता सरकारला आणि फडणवीस साहेबांनाही सांगणं आहे, की आरक्षणाचा पण तसाच एक प्रश्न राहिला आहे. मराठा आरक्षणाचा, मराठा आणि कुणबी एक असल्याचा आणि गॅझेटियरचा, तर तेही तातडीनं लागू करून घ्यावं. आणि असाच जसं आत्ता की या 4 मंत्री महोदयांसाठी समाजाच्या वतीनं तुमचे आभार मानले गेले, तुमचं कौतुक केलं गेलं, असं सरकारचंही कौतुक करण्यात येईल. 100% या राज्यातला सगळा समाज तुमचं 100% कौतुक करेल. तिने गॅझेट, सगळी सोयरीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एक असलेले बलिदान गेलेले कुटुंब, त्यांचे प्रश्न राहिलेत आणि शिंदे समितीनं आणखी नोंदी शोधायचं काम सुरू केलं नाही. तेही काम जर लवकर सुरू झालं, राज्यात खोट्या केसेस लाखो पोरांवरती करण्यात आल्या, त्या मागे घेतल्या, तरी समाज तुमचं कौतुक करणार आहे. आजच्या शुभ मुहूर्तावर, चांगल्या मुहूर्तावर सरकारनं आमची विनंती आहे, की तुम्ही तातडीनं हेही निर्णय घ्या. समाज 100% तुमचा आभार आणि कौतुक मानणार आहे. आम्ही तारीख डिक्लेअर करणार नाहीये या विषयातली. शेवटी काय असतं, काम करत असताना सरकारकडून वाट बघणं गरजेचं होतं. त्यांना दिलेली मुदत संपलेली आहे. कारण त्यांनी 8 पैकी 4 मागण्याला तात्काळ मंजुरी देतो म्हणून त्या दिवशी सांगितलं होतं. परंतु मंजुरी मिळालेली नाही. त्याच्यात सुद्धा 2च देऊ म्हणून सांगितलं. 4 मधल्या पण. त्यात 3ही गॅझेटियर आहेत. हैदराबादच्या गॅझेटियरसह सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर आहे. तेही ताबडतोब लागू करू असं सांगितलंय. आणि शिंदे साहेबांची समितीला मुदतवाढ दिली. फक्त मुदतवाढ दिली, शिंदे समिती काम करत नाही. पुढं नोंदी शोधण्याचं काम नाही, पुढं व्हॅलिडिटी मिळत नाही, ज्यांचे प्रमाणपत्र येतं, ज्यांच्या नोंदी निघाल्या त्यांचे प्रमाणपत्र दिले जात नाहीत. असे आणखीन किचकट प्रश्न त्यांनी जशाला तसे ठेवले. देतील आणि आमची विनंती आहे, की द्या लवकर. नसता आमचा सुद्धा अचानक निर्णय होण्याची शक्यता आहे. आम्ही सुद्धा अचानक निर्णय घेऊ शकतो, कारण अचानक धोका देणाराला इथून पुढं अचानकच आम्हालाही निर्णय त्याच्यासाठी घ्यावा लागणार आहे. पण वाटतंय कालच्या निर्णयापासून, की एस-सी-बी-सीचा असणारा निर्णय विद्यार्थ्यांसाठी एम-पी-सीचा त्यांनी चांगला केला आणि त्या पोरांचा शासन निर्णय केला, की एस-सी-बी-सीतून तुमची लिंक ओपन केली जाईल. आपण त्याला 31 तारीख सांगितली होती, मार्च उद्याची. त्याच्या आत
ECBCची लिंक ओपन करा MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी. बहुतेक त्यांनी ते कालच केली. त्यामुळं त्यांचा आम्ही आभार मानला, कौतुक पण केलं. विशेष करून असे शेलार साहेब असतील किंवा केंद्रीय मंत्री मोहोळ साहेब असतील, यांनी खूप ताकद लावली त्याला आणि पाठपुरावा या दोघांनी केला. राणा साहेबांनी आणि पवार साहेबांनी, अभिमन्यू पवार साहेबांनी. या चौघांचाही मनापासून आभार आहे आणि तुमचे कौतुक सुद्धा. मात्र असंच लक्ष घालून आरक्षणाचा पण तातडीनं जर मार्ग काढला तर समाज तुमचा आभार मानायला मुंबईत येऊ शकतो आणि ती वाट तुम्ही बघितली पाहिजे चांगल्या निर्णयाची. कारण जर मराठी तुमच्या स्वागताला आणि कौतुक करायला मुंबईत येणार असले तर तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे. हे सरकारनं सुद्धा याच्यात ह्या पाणी टंचाई जो विषय यायला लागलाय ना, ही गोदापट्ट्यासह राज्यातल्या सगळ्याच कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. जनावरांना प्यायला पाणी नाही, लोकांना शेतीलाही पाणी देता येत नाही. अनेक अडचणी त्यापासून यायला लागल्यात. जर आपल्याला पाणी दुसरीकडे न्यायचं असलं पाणी टंचाईला टँकरच्या माध्यमातून, तर हे राज्यभरातलाच प्रश्न बनला आता की टंचाईच्या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांना विठीस धरायला लागले पैसे भरायच्या नावाखाली. पैसा वसुलीच्या नावाखाली विनाकारण विठीस धरायला लागले. पण गोदापट्ट्यातल्या जे काही बंधाऱ्यात पाणी सोडायचं शहागडच्या बंधाऱ्यात, त्याबाबत मी परवा जालन्याचे कलेक्टर महोदयाला बोललोय आणि बीडच्याही कलेक्टर महोदयांना बोललेलं आहे. आता 2 दिवस मी ॲडमिट होतो, त्यामुळं काय त्याच्यावर प्रक्रिया झाली मला माहीत नाही. परंतु मी आज आता सुट्टी आहे. उद्या सकाळीच दोन्ही कलेक्टर महोदयांना बोलून काय त्याच्यावर प्रक्रिया केली हे विचारतोय. पण त्या दिवशी ज्या दिवशी मी परवा बोललो होतो दोन्ही कलेक्टर साहेबाला, बीडच्या कलेक्टर महोदयाला आणि जालन्याच्या कलेक्टर महोदय, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तातडीनं गोदावरीत पाणी सोडतोय की जनावरांची खूप प्रॉब्लेम यायला लागले. जनावरांना प्यायला पाणी नाही आणि अक्षरशः कोरडी पडलंय तो बंधारा. कोरडा पडल्यामुळं शेकडो गावं तिथं आता संकटात सापडलेत. तिथलं जे पशुधन आहे हे संकटात सापडले आणि शेतीचे माल सुद्धा जळायला लागलेत. मग इतकं शेतीचं नुकसान होऊन शेतकऱ्यांचं वाटोळं करण्याचा अधिकार सरकारला नाही. कारण त्यांना विटीस धरून शेतकरी संकटात आणून मग सरकार नेमकं कशासाठी? लोकांना, शेतकऱ्यांना सुखाचे दिवस आणण्यासाठी आहे की शेतकरी संकटात ढकलायचे तुम्हाला? नेमका तुमचा उद्देश काय? आता बहुतेक पाणी सुटलं असं असं मला किमान वाटायला लागले. कारण बोललेलं मी 2-3 दिवस झाले दोन्ही कलेक्टर महोदयांना. सोडलं नसेल तर मग आता आम्हाला वेगळी भूमिका काहीतरी पुढच्या ह्या 1-2 दिवसात घ्यावा लागणार आहे. मी उद्या सगळी चौकशी करतो. पण पुन्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी जालन्याच्या कलेक्टर महोदयाला आणि बीडच्या कलेक्टर महोदयांना विनंती की जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप गंभीर झालाय आणि शेतकऱ्यांचेही माल जळायला लागले. तुम्ही तातडीनं पाणी जर सोडलं नसेल तर सोडा. कारण तुम्ही परवा शब्द दिला होता. नसताना नाविलाजानं शेतकऱ्यांना आंदोलनाच्या भूमिकेत येतील आणि त्यावेळेस पुन्हा प्रशासनाला ते त्या याला सामोरं जावं लागणार आहे आंदोलनाला आणि सरकारला सुद्धा मग आम्ही सोडणार नाही. किती महाग? म्हणजे माफी करणार नाहीत असंच म्हणले का दोघं पण? म्हणजे अजितदादा पण आणि फडणवीस साहेब पण. हेच शेतकऱ्यांना समजणं खूप गरजेचं आहे. ज्या आपल्या कष्टाचं कधी चीजच होत नाहीये, तर त्यावेळेस आपण सरकार आणि पक्ष न बघता, विरोधी आणि सत्ताधारी हे पक्ष न बघता आपलं हित नेमकं कशात आहे हे बघणं लोकांचं गरजेचं. लोकांनी ना कधीही मनात परिवर्तनवादी बनायला पाहिजे. उगाच री ओढली नाही पाहिजे की तो माझा पक्ष नाही दिला तरी चालल, नाही दिलं तरी वाटोळं झालं तरी चालन. असं या भूमिकेत न राहता शेतकऱ्यांनी ना स्वहिताकडे आलं पाहिजे. ज्याच्यातून आपलं कुटुंब, आपला परिवार, आपला समाज, आपलं राज्य मोठं होणार आहे, शेतकरी मोठा होणार आहे. या हिताचं परिवर्तनवादी विचार शेतकऱ्यांनी आधी केला पाहिजे. आपण ज्या वेळेस आपल्या नेत्याचं पक्षाचं गुणगान गातो ना, त्यावेळेस न्यायापासून आपण लांब जातो. दारिद्र्य आपल्यावरती येतं, त्यांच्यावरती कधीच येत नाही. सरकारवरती, नेत्यांवरती, विरोधी पक्षांवरती कधीच दारिद्र्य येत नाही. दारिद्र्य हे आपल्या शेतकऱ्यांवरती येतं आणि त्याला ओढून घ्यायला आपण जबाबदार राहतो. कारण आपण ज्या त्यावेळेस मनात परिवर्तन करून आपण ताकदीनं त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आता जर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणत असतील की आम्ही कर्जमाफी देणार नाही, तर मग यांच्याकडे बघावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी. आणि माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्यांनी यांना गावोगावी यायचंच बंद करायला पाहिजे. जोपर्यंत हे शेतकऱ्यांची माफी करत नाहीत ना, पुढच्या काळात मला वाटतं आता मला तेही आंदोलन हातात घ्यावं लागणार आहे. यांनी कर्जमाफीऐवजी आमचं म्हणणं आहे कर्जमुक्तीच करा तुम्ही शेतकऱ्यांची. काय त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी आता कांद्यापासून ते सोयाबीन ऊसापर्यंत आणि त्या द्राक्षापासून हे जे सगळे पिकं येतात याला ना मालाला भाव दिला जातो ना. नुकसान झालं तर त्यांचा ना पीक विमा शेतकऱ्यांचा दिला जातो, ना शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं, नुसते पंचनामे केले जातात. म्हणजे ही घोर फसवणूक शेतकरी उघड्या डोळ्यानं बघतो. इथून पुढच्या काळात ना शेतकऱ्यांनी सावध होणं खूप गरजेचं आहे.
माणसाच्या एकजुटीत किती ताकद आहे ना, हे मराठ्यांच्या आरक्षणाच्या आणि एकजुटीने दाखवून दिलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जरी एकदा मूठ आवळली ना, विरोधी आमचा नाही आणि सत्ताधारी आमचा नाही. आम्ही शेतकरीच आम्ही आमचे आहेत. आमच्याच हक्कासाठी आम्हीच गरजवंत शेतकरी लढू. अशी जर तुम्ही एक वज्रमुठ केली तर न्याय मिळायला वेळ लागणार नाही शेतकऱ्याला. आणि जर हे आता कर्जमुक्ती करणार नसली, तर पुढच्या काळात यांच्यावर बघावं लागणार आहे आणि आम्ही बघणार. मग यांना गावात यायचं शेतकऱ्यांनी बंद करावं लागणार आहे. मला ती मोहीम सुरू करावी लागणार आहे.